नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। लाडक्या बहिणी योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा। अजित पवारांचा दादाचा वादा आणि जाहिरातीवर शिंदेंच्या मंत्र्यांचा आक्षेप। मंत्री शंभूराज देसाई, केसरकर, दादा भुसे दादांच्या मंत्रावर आक्रमक। मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून दादांनी स्वतःचं नाव कसं दिलं? अजित पवारच कसे श्रेय घेऊ शकतात? शिंदे गटाचे मंत्री बैठकीत आक्रमक। शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांमध्ये फडणवीसांची मध्यस्थी। यापुढे एकटा कोणी श्रेय घेणार नाही, फडणवीसांची सर्व मंत्र्यांना ग्वाही। सूत्रांची माहिती। देवाभाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळणार। बारामतीत फडणवीसांच्या समर्थकांनी बॅनर लावले। बॅनरवर फक्त शिंदे आणि फडणवीसांचाच फोटो, अजितदादांचा फोटो गायब। जाहिरातीवरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता। मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी की आरएसएसच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी मागितली? राहुल गांधींचा सवाल। तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। महाराष्ट्रातल्या खेडेगावांमधलं रस्त्याचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं? राहुल गांधींचा सरकारला सवाल। तर अदानी आणि अंबानी या 2 लोकांनाच कंत्राट मिळत असल्याचा आरोप। सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण। राहुल गांधी, खरगे, शरद पवारांसह अनेक नेत्यांची हजेरी, तर ठाकरे गटाच्या नेत्यांची मात्र कार्यक्रमाला पाठ। ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले। सूत्रांची माहिती। 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरू। वरळीतून आदित्य ठाकरे, दहिसरमधून तेजस्विनी घोसाळकर, तर जोगेश्वरीतून अमोल कीर्तीकरांच्या नावाची चर्चा।